नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, घोसाळीची लागवड महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. घोसाळीला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानात नर फुलांचं प्रमाण वाढतं. किमान तापमान 18.3 सेल्सिअस आणि कमाल तापमान 34 या पिकाला मानवतं. हवेत जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य रोगांचा त्रास होतो. हलक्या रेताड जमिनीपासून मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची लागवड केली जाते. पाण्याचा उत्तम निचरा आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा या पिकाला आवश्यक आहे. या पिकासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 इतका उपयुक्त समजला जातो. याचा पुसा चिकनी आणि हरिता या जाती आहेत. मंडळी, घोसाळ्याची लागवड ही उन्हाळी हंगामात जानेवारी ते मार्चमध्ये करतात. दोन्ही बाजूनी लागवड करायची असल्यास 2 ओळींमधलं अंतर 3 मीटर आणि 2 वेलांमधलं अंतर 90 सेंटीमीटर ठेवावं. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया टोकाव्यात. उन्हाळी हंगामात उगवण होईपर्यंत बेताने पाणी द्यावं. जर गरजेपेक्षा जास्त पाणी झालं तर बी कुजण्याची शक्यता असते. वेलाची जोमदार वाढ होण्यासाठी रोपाभोवतालचं तण काढून जमीन स्वच्छ आणि भुसभुशीत ठेवावी. वेलांना आधाराची जरुरी असते. वेलांची 15 ते 30 सेंटीमीटर वाढ झाली म्हणजे वेल सुंभ किंवा बांबूच्या शिऱ्यांच्या आधारे मांडवावर चढवावा. मांडवाचा खर्च कमी करण्यासाठी वेल ढाके म्हणजेच झाडाच्या फांद्या किंवा बांबूच्या मजबूत शिऱ्यांवर चढवावेत. उन्हाळी हंगामात 4 ते 6 दिवसांनी याला पाणी द्यावं. या पिकासाठी हेक्टरी 15 टन शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. पूर्ण शेणखत, स्फुरद, पालाश आणि नत्राचा 1/3 हप्ता हा लागवडीपूर्वी द्यावा. उरलेलं नत्र 2 हप्त्यामध्ये समान प्रमाणात 1 आणि 2 महिन्यांनी द्यावं. मंडळी, घोसाळीच्या बिया मॅलिक हायड्राझाईड किंवा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडच्या 200 ppmच्या द्रावणात 24 तास बुडवून रुजत घातल्यास किंवा रोपावर 2 पानं असताना हे द्रावण फवारल्यास मादी फुलांचं प्रमाण वाढून उत्पादनात भर पडते. या घोसाळीची काढणी ही लागवडीनंतर साधारणतः 45 ते 50 दिवसांनी म्हणजेच फुलं येऊ लागतात आणि ती फुलं उमलल्यानंतर 12 ते 15 दिवसात फळं तयार होतात. मंडळी, लागवडीनंतर साधारणतः 45 ते 50 दिवसांनी घोसाळीला फुलं येऊ लागतात. फुलं उमलल्यानंतर 12 ते 15 दिवसात फळं तयार होतात. पूर्ण वाढलेली कोळी फळंच काढावीत. घोसाळीचं हेक्टरी 75 ते 150 क्विंटल इतकं उत्पादन मिळतं. इतर वेलवर्गीय भाजीपाला पिकांप्रमाणेच रोग आणि कीड नियंत्रणासाठी उपाय करावेत. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे घोसाळीची लागवड करून आपण चांगलं उत्पादन नक्कीच घेऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.